साऊथ इंडिया म्हटलं की साऊथ इंडियन फूड पहिलं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. तर आज आहे संडे आणि संडे म्हटल्यावर आम्ही गेलो होतो खास बिर्याणी खायला, कारण साऊथ इंडियाची बिर्याणी खूप फेमस आहे. तर हाय हॅलो नमस्कार, मराठी मॉम इन साऊथ इंडिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते. आणि आज मी चक्क गेले होते बसने, आणि हे आहे न्यू बस स्टँड सेलममधलं. तर मी फर्स्ट टाइम इथे बस स्टँडमध्ये आले होते, कारण ॲक्च्युली आम्ही गाडीवर येणार होतो, पण गर्दी जास्त झाली, म्हणजे आम्ही चौघं झालो ना, मग म्हटलं कसं बसणार, त्यापेक्षा फ्रीमध्ये बस आहे म्हणून मी आले बसने. तर हे आहे सेल्वी मिल्स, जे की सेलममध्ये खूप जास्त फेमस आहे. आणि ॲक्च्युली ही रील मी पोस्ट केली माझ्या इन्स्टावरती, त्याला पण खूप जास्त व्ह्यूज आलेले आहेत. आणि इथे मी फुल व्लॉग डिटेलमध्ये शेअर करते. तर खूप जण म्हणतात की महाराष्ट्रात आपल्याकडे केळीच्या पानावर काही खात नाहीत, पण साऊथ इंडिया आहे, इथलं कल्चर असं आहे की इकडं हॉटेल असो काही असो तुम्हाला केळीच्या पानावरच दिलं जातं, व्हेज नॉनव्हेज सगळं. तर ही आहे सिरगा सांबा बिर्याणी, जी की एकदम बारीक तांदळापासून, आपल्या जिऱ्यासारखे तांदूळ असतात हे. आपण नेहमी आपल्या बिर्याणी म्हटलं की हैदराबादी बिर्याणी किंवा असं मस्त कलरफुल कांदाची पुदिन्याची अशी मस्त असं टेस्टी बिर्याणी डोळ्यासमोर उभी राहते. ही पण तशी बनते, पण याचा वापरलेला तांदूळ खूप छोटा असतो. जे लोक सेलमला आले असतील किंवा इकडे तमिळनाडूत आले असतील त्यांनी ही ट्राय केली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तरी ॲक्च्युली दिंडीगलला म्हणतात की ही जास्त खूप फेमस आहे बिर्याणी. आणि लिटरली जर ही बिर्याणी खाल्ली ना तर तुम्हाला दुसरी कोणतीच बिर्याणी आवडणार नाही. तुम्ही म्हणत असाल खूप वेळा मी बिर्याणी करते, पण ॲक्च्युली सांगताना ते तसंच येते. तर आर्या, संजोग, आयांश खूप जास्त एन्जॉय करत होते. आणि मोस्टली बाहेर गेलं की आमचं हेच असतं की आम्हाला नॉनव्हेज खायचं असतं किंवा त्यातल्या त्यात ही बिर्याणी, जसं की आम्हाला खूप आवडते. बघू शकता एकदम साधं सिंपल असं रेस्टॉरंट आहे आणि खूप जुनं आहे, खूप जास्त फेमस आहे. इकडे लोकांची अक्षरशः गर्दी असते. त्या रेस्टॉरंटच्या बाहेर पूर्ण अशी लाईन लागलेली असते लोकांची, एवढी गर्दी असते. तर इकडं साऊथला जास्त फेमस आहे चिली चिकन, मटन, नंतर ते कांद्यातलं चिकन वगैरे, ग्रेव्ही, असं काही पदार्थ फेमस आहेत आणि ते यासोबत दिले जातात. तर अशा प्रकारे आमचा संडे हा मागचा संडे असा गेला होता. मस्त असं खूप दिवसातनं, म्हणजे गावाकडून आल्यापासून पहिल्यांदा असं काही बाहेर आलो होतो आणि मुलांनी खूप जास्त एन्जॉय केलं. जेवण झाल्यानंतर जसं आले तसंच वापस निघाले. आणि इथं बघू शकता की साऊथ इंडियन बस, जसं की मी खूप वेळा सांगितलं पण आहे की महिलांसाठी फ्री आहेत. काही बसमध्ये पैसे द्यावे लागतात, पण एकदम 5-6 रुपयेमध्ये जाऊ शकता तुम्ही. आणि इथे ना म्युझिक चालू आहे एकदम लाऊड, साऊथ इंडियन म्युझिक. आणि इथं बघा मंदिर आहे. खूप बसमध्ये मी बघितलं आहे असं मंदिर असतं आणि छान हार वगैरे घातलेले असतात. इथले लोक इतकी देवाची पूजा करतात ना. तुम्ही जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेला ना, तिथं असा सुगंध दरवळत असतो धूप बत्तीचा ना, असं वाटतं की हॉस्पिटलमध्ये नाही आलो आपण, मंदिरमध्ये आलो. इतकं म्हणजे स्वच्छ असतं. किंवा काही छोटे हॉस्पिटल आहेत तिथं सुद्धा खूप छान असं वाटतं की मंदिरात आलो आहे असं वाटतं हॉस्पिटलमध्ये गेल्यावर पण. तर आता बसमधनं मी तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवते. तर ना एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला इथं मी सांगते. हे जे म्हणजे ह्या बिल्डिंग म्हणू शकते किंवा मोठमोठे शॉप कॉम्प्लेक्स सारखं आहे ना, हे तुम्हाला समोर जे दिसते हे गोल्ड आणि डायमंडचे आहेत, जे की दोन्ही बाजूला आहेत. मला तर पहिल्यांदा असं वाटायचं की एवढं म्हणजे समोरासमोर, आता आपल्या इकडे पण पेटा आहेत सोन्याच्या वगैरे, मला ते माहीतच आहे, पण एवढे मोठमोठे गोल्डचे डायमंडचे म्हणजे इतकं कोण खरेदी करत असेल, किंवा आता एवढे रेट वाढले तरी पण एक इथलं वैशिष्ट्य आहे की साऊथ इंडियन लोकांना गोल्ड खूप जास्त आवडतं. तुम्ही कधी निरीक्षण केले का, आपल्या पूर्ण भारतात मला वाटतं जास्त सोनं घालणारी लोक साऊथ इंडियन आहेत. किंवा डायमंड पण इकडच्या लग्नामध्ये आपल्याकडे असं तोळ्यावर घालतात, इकडे किलोने सोनं घालण्याची सगळेच लोक काही किलोनी घालत नाहीत. ज्यांची ऐपत असेल ते घालत असतील, मे बी कोणी ग्रॅमने घालत असेल किंवा तोळ्याने पण घालत असतील. आणि ज्यांची जास्त, जे लोक रिच आहेत ते डायमंडचे वगैरे घातलेलं तुम्ही बघितलं असेल, किंवा सोनं भरपूर असतं. तर फायनली मी घरी आल्यानंतर माझं जे उरलेली कामं होते ती सगळी आवरली, कारण सुट्टी असली का नाही मग काय बोलायचं नाही, असा घरात गोंधळ असतो आमचा. 2 दिवसानंतर आमच्या इथे आमच्या रिलेटिव्हचा एक मटणाचा कार्यक्रम होता, तो मी सांगितला होता. आणि माझी रील चक्क ती खूप व्हायरल गेली, म्हणजे 3.5 लाख व्ह्यूज आले त्या रीलला. आणि इतके सारे प्रश्न विचारले होते. तर आता खूप जणांनी ती रील पाहिली असेल, पण मी तर दाखवते बघा.
इकडे हायवे आहे, हायवेच्या मध्येच ते मंदिर आहे आणि त्याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मला खूप जण विचारत होते की तुम्ही नजर काढणे हे सगळं अंधश्रद्धा पसरवत आहे का ताई. पण खरं सांगू का, श्रद्धा अंधश्रद्धा या गोष्टींमध्ये खूप जास्त फरक आहे. तुम्ही लोक दक्षिण भारतात तिरुपती बालाजीला सुद्धा येतात श्रद्धा आहे म्हणून. गळ्यातलं असं ना असं सोनं काढून लोक दानपेटीत दान करतात. किती ना किती पैसा हातात येईल तेवढा बंडलच्या बंडल दानपेटीत दान करतात. ती एक श्रद्धाच आहे ना. त्याचप्रमाणे ह्या पण देवाची श्रद्धा आहे. तुम्ही बघू शकता समोर गाड्या किती उभ्या आहेत, लोक गाडीची पूजा करतायत. लिटरली पाठीमागेपर्यंत रांग लागलेली आहे गाड्यांची आणि खाली पूर्ण लिंबाचा सडा पडलाय. म्हणजे हे मुन्याप्पन जे देवाचं आहे ना, इतकं खूप प्रसिद्ध आहे. आणि खरं इकडं नजर वगैरे, मला जो अनुभव आला तो मी माझा एक्सपिरियन्स शेअर केला होता. त्यामुळे तुम्ही काही जज करू नका. फक्त इकडचं मी कल्चर दाखवते, तुमच्यासोबत शेअर करते, ते तुम्ही बघा. आणि इथे बघू शकता की आम्ही इथं जेवायला बसलेलो आहोत आणि खूप वेळ आम्ही गप्पा मारत होतो. मला तसं कसं तरी वाटत होतं व्हिडिओ बनवायला, त्यामुळे मी जास्त बाहेर व्हिडिओ नाही बनवला. तर आपल्याकडे कसे मटणाचा रस्सा, भाकरी हे सगळं दिलं जातं, बाजरीची, ज्वारीची. आपल्याला ते आवडतं खूप जास्त. पण साऊथ इंडियामध्ये लोक जास्त भात खातात, त्यामुळे इथं भात, कुर्मा, रस्सम, मटन ग्रेव्ही, मटन चिली पाहिजे तेवढी बरं का. हे फक्त वाढलं नाही, तुम्ही म्हणणार एवढं काय, त्यांनी एक्स्ट्रा पण दिलेली नंतर. त्यानंतर लास्टला त्यांनी पायसम पण दिलं होतं. तर हा असा माझा आठवडा गेला. तर हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली, तर आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.